झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आई अक्षराला घेऊन येते वही की हे तुला कसं कळलं? कुणी सांगितलं तुला? अहो ताईनच मला सांगितलंय का आत्या सुनबाईला घेऊन यायला निघाल्या। अहो ताईनं का नाही तिच्या स्वागताची एवढी जंगी तयारी केली का नाही काय सांगू तुम्हासनी। अहो घर सजवायला लावलंय, अहो बँड वाले बी येऊन बसलेत खाली। आता तुम्ही बी पटापट आवरा, रेडी व्हा आणि या खाली। हा तोच निरोप सांगायला आलते म्या। हा ए थांब जरा थांब। काय झालं मोठे मालक? अक्षरा खरंच घरी परत येते? आता खोटं कसं येत्यात, खरंच घरला येणार आहे सुनबाई। आणि तुम्हासनी बी तर तेच पाहिजे होतं की। आता बघा ती यायल्या, ताईने का नाही समद तुमच्या मनासारखं केलंय। आता तुम्ही बी तिच्या मनासारखं करा। हा म्हणजे तुम्ही तिला घातलेली अट तिनं पूर्ण केली। आता तुम्ही जो तिला शब्द दिलाय का नाही तो आता तुम्ही पूर्ण करा। आपण का नाही तुमचं लगीन थाटामाटात करू। अहो ताई का नाही आतुरतेनं वाट बघायली आहे तुमच्या लग्नाची। कधी एकदा तो दिस येईल असं झालंय तिला। आता तुम्हीच बघा की तिनं का नाही आधी मला पाठवलं सुनबाईला आणायला। माझ्या संगत तर ते आली नाही म्हणून आता आत्याला पाठवलंय। आता तिला खात्री आहे का आत्या बरोबर सुनबाई नक्की येणार। नाही म्हणजे सुनबाई का नाही आत्याला नाही म्हणूच शकत नाही। हा तेव्हा आत्या तिला घेऊनच येत असेल आता। झालं? पेट्रोल जरा संपलं, दम खा ना। भविष्यवेत्ती असल्यासारखी सांगते मला, हे असं होईल ते शक्यच नाही, असं घडेल हे सगळं सांगतेस काय? ते खरं सांग ना। अहो मोठे मालक काय खरं सांगू? अगं आईंचा काही फोन वगैरे आलाय का की मी अक्षराला घेऊन निघाले आहे, गाडीत बसले, असं काही सांगितलंय का त्यांनी? नाही तसं काय बी नाही। आत्याचा अजून काही फोन नाही आला तसा। मग ही एवढी सगळी जी तयारी केली आहे तुम्ही ती कशाच्या जीवावर? अव आईन येळेला घाई नग व्हायला म्हणून ताईनं आधीच समद करून ठेवलंय। म्हणजे काय आहे ताईला खात्री आहे का आत्या सुनबाईला घरला घेऊन येणारच। अच्छा म्हणजे तसं असेल तर चांगलंच आहे। काय झालं मोठे मालक? म्हणजे चेहरा का असा झालाय तुमचा? अहो तुम्हासनी तर पाहिजेच होतं की सुनबाई घरला लवकर यावी म्हणून। आणि आता ती यायल्या मग तरी तुम्हासनी आनंद नाही झाला? म्हणजे तुम्ही एवढं टेन्शन मध्ये का दिसाल असा? गोळ्या संपल्यात तुझ्या? हा गोळी चुकली का तुझी? तुला मी टेन्शन मध्ये दिसतोय? आनंद झालाय मला। हा झालाय मला, व्यवस्थित आनंद झालाय। हा तुझा हा नाही ग, जा 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 तू जा, मी येतो, आवरून येतो, जा। होय बापरे, क्षणभरासाठी मला खरंच वाटलं की आईने अक्षराला येण्यासाठी कन्व्हिन्स केलं का काय, आणि अक्षरा सुद्धा कन्व्हिन्स झाली की काय। नाही असं होणार नाही। अक्षरा माझा शब्द नाही मोडणार। आमचं जसं ठरलंय तसंच ती वागेल। भुवनेश्वरीचा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून तिने ही सगळी स्वागताची तयारी वगैरे केली आहे, पण आज ती तोंडावर पडणार नक्की। पडायलाच हवी तोंडावर, त्याशिवाय अद्दल घडणार नाही तिला। आम्ही सगळ्या शिक्षकांनी मिळून खूप प्रयत्न केला त्यांना समजवायचा, पण भुवनेश्वरी मॅडम ठाम आहेत त्यांच्या निर्णयावर। अगं असं काय नाही, मी स्वतः बोलले तिच्याशी याच्याबद्दल। म्हणजे अगं मी तिला म्हटलं आता शाळा वेळा बंद करायची काय गरज नाहीये। दुसरी एवढी महत्वाची कामं असताना शाळा वेळा बंद करायची काय बोलतीयस? त्यामुळे मला नाही वाटत ती आता शाळा वेळा बंद करत। आजी थँक्यू, म्हणजे खरंच थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी बोललात भुवनेश्वरी मॅडमशी। पण मला नाही वाटत त्या तुमचंही किंवा इतर कोणाचंही ऐकते। हो ना, एक झालं की असं काही ना काहीतरी त्या सारख्या करतच असतात, आणि त्या प्रत्येक गोष्टीचा त्रास माझ्या मुलीला सहन करावा लागतो। शाळा सुरळीत चालू असताना मध्येच हा असा निर्णय का घेतला त्यांनी, आम्हाला तर काही कळतच नाहीये। अहो हा असतील तिची काय काय कारण, पण मी तिला आता सांगितलंय शाळा वेळा बंद आता करायची नाही शाळा बंद करणार। आजी भुवनेश्वरी मॅडमनी आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। त्या दिवशी शाळेमध्ये बिल्डर आले होते, दुर्गेश्वरी मॅडम त्यांना घेऊन आल्या होत्या शाळेची प्रॉपर्टी बघायला। माझ्या सगळ्या मुलांनी, शिक्षकांनी, फुलपगारे सरांनी मिळून आंदोलन केलं आणि त्यांना परतवून लावलं म्हणून ते गेले। आणि आम्हाला माहिती आहे हे भुवनेश्वरी मॅडमना आवडलेलं नसणार आहे। त्या काही आता गप्प नाही बसणार, त्या काही ना काहीतरी करतीलच।
म्हणून मी म्हणते आजी, जोपर्यंत माझ्या शाळेचा फायनल काही निकाल लागत नाहीये तोपर्यंत मी घरी नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज समजून घ्या मला. अगं पण शाळा आणि घरच्या गोष्टी तू एकत्र कशा पाई करतेस? दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मी नाही आजी, भुवनेश्वरी मॅडमनी एकत्र केल्या त्या गोष्टी. मी तरी त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलंच नाही. मी घरी येणार, मग आमच्यात वाद होणार, त्यापेक्षा मी न आलेलंच बरं. अगं असं कशा पाई बोलतेस? घरी न आलेलं बरं म्हणून? अगं ते तुझं घर आहे, तुझा संसार आहे, नवरा आहे तुझा तिथे. बरोबर आहे आजी, मला मान्य, मी कधीच येणार नाही असं नाही म्हणत आहे. फक्त आत्ता खरंच शक्य नाही मला. शाळेचा निकाल लागेपर्यंत मी नाही येऊ शकत आजी. अगं पण आजी हे बघा, मी खरंच सांगते, माझ्यासाठी शाळा खूप महत्वाची, शिक्षण महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आत्ता माझी शाळा बंद होतीये. शाळा बंद झाली तर मुलांचं शिक्षण बंद होईल. स्टाफ, शिक्षक, फुलपगारे सर, मी हे सगळं कसं होऊ देऊ आजी? मला शाळेसाठी हे करावं लागेल आत्ता. मी जर हे आत्ता शाळेसाठी नाही केलं तर मग मी नंतर काय करणार? हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, राग मानू नका प्लीज. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय, वेळोवेळी मला आधार दिलाय, पण मी आत्ता नाही येऊ शकत. खरंच मला माफ करा. हे घेऊन जा आजी तुम्ही प्लीज. मला वाटलं होतं हे समजा विसरून तू माझ्या बरोबर येशील, पण आता शाळेची गोष्ट तू डोक्यात घेऊन बसली. त्याला मी तरी काय करणार? हे बघ, शेवटचं विचारते तुला, चल की घरला. हे बघ, जे काय असेल ना ते मी भूमीशी बोलते की, पण तू घरला चल. आजी मी आत्ता फक्त शाळा हा प्रॉब्लेम नाही. मी शाळा नाही बंद होऊ देऊ शकत आजी. भुवनेश्वरी मॅडमनी जर त्यांचा शाळेचा निर्णय बदलला ना तर मी लगेच घरी येईन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. सॉरी, मला प्लीज समजून घ्या. आणि भुवनेश्वरी मॅडमना माझा निरोप द्या. त्यांना सांगा की त्यांनी जर शाळेबद्दलचा निर्णय बदलला तर मी माझा घराबद्दलचा निर्णय बदलेन. ठीक आहे, मी तरी काय बोलणार. काळजी घे पोरी, आले लवकर घरला परत ये. आम्ही वाट बघतोय तुझी. येते, तुम्ही काळजी घ्या. प्लीज आम्हाला माफ करा. हे बघा, तुमच्यावर काही आमचा राग नाहीये हो. सॉरी आजी, खरंच माफ करा. सांभाळून द्या. सांगता झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज